चला, आज की गणित बघणार नाही आपण. आजचा जो टॉपिक आहे हा 19व्या शतकातील धार्मिक सुधारणा चळवळी. जो टॉपिक हा टॉपिक इतका महत्वाचा आहे की यामध्ये तुमचं जे कंबाईन असेल, एमपीएससी असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर सेंट्रलच्या ज्या एनटीपीसी असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षा दिल्या तर तुम्हाला या टॉपिकच्या माध्यमातून समजेल की प्रश्न कसे येतात आणि तुम्ही स्वतः मला उत्तर सांगणार आहे की बाबा पीवायक्यू आपण पीवायक्यू लिस्ट चालणार आहे. मागच्या परीक्षेत आलेले प्रश्न त्यानुसार आपण याच्या सुधारणा जे आहे धार्मिक सुधारणा चळवळी ते आपण या बघणार आहे. कोणत्या शतकातल्या रे? शतक कोणतं आहे? 19व्या शतकातल्या धार्मिक सुधारणा चळवळ बघणार आहे. आता धार्मिक सुधारणा चळवळ कुठून सुरू झाली? तर बघा, आपल्याकडं भारत जेव्हा स्वतंत्र बनवता त्यावेळेस अनेक धर्म होते, बरोबर की नाही? त्यातला आपला भारतातील महत्वाचा धर्म होता कोणता रे? कोणता धर्म होता? बरोबर, हिंदू धर्म होता. या हिंदू धर्मामध्ये 18व्या शतकामध्ये जास्तीत जास्त जर तुम्ही बघितलं तर काय झालं तुम्ही का? जातीभेद, ठीक आहे, सती जाणे, बालविवाह, त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर अंधश्रद्धा, ठीक आहे. या साऱ्या गोष्टींचा या 18व्या शतकामध्ये जास्त होता. कोणत्या धर्मामध्ये? आपल्या हिंदू धर्मामध्ये फार एकदम जास्तच. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे खालच्या जातीचे लोक होते, शूद्र, अतिशूद्र आणि खास करून महिला. महिला कोणत्याही धर्माच्या असो, ते हिंदूच्या असो, वरच्या सुवर्ण जरी असल्या किंवा उच्च वर्णीय जरी असल्या तरी त्यांच्यासोबत हे सगळं होत होतं, ठीक आहे. कमी वयात लग्न होणं, काय होत होतं? कमी वयात लग्न होत होतं आणि मग त्या कमी वयात लग्न झाल्यामुळे काय होतं? त्याला बाळ व्हायचं, ठीक आहे. बाळ झाल्यावर नवरा जर वाढल्यावर मग त्या बाळाचं संगोपन कोण करणार? अशा बऱ्याचशा गोष्टीच्या या धार्मिक सुधारणेच्या चळवळीतून आपण आज बघणार आहे. पण हा जो हिंदू धर्म होता, या हिंदू धर्मामध्ये सुधारणा करणारे अनेक महापुरुष किंवा अनेक समाज सुधारक तुम्हाला इतिहासात सापडतील. कधी? 18व्या शतकामध्ये अनेक सापडतील की ज्यांनी हिंदू धर्मामध्ये अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण कसा प्रयत्न केला? हिंदू धर्माची चौकट होती, या चौकटीत राहूनच काय केलं त्यांनी? ही हिंदू धर्माची चौकट होती की नाही, या चौकटीत राहून समाज सुधारणा. जसं की आपल्याकडे बघितलं तर लोकमान्य टिळक, बरोबर की नाही? लोकमान्य टिळकांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न केला थोडाफार प्रमाणात, पण कसा रे? या चौकटीत राहून, ठीक आहे. काय केला? कारण हे जे लोक होते, जे समाज सुधारणा करत होते, जे चौकटीत राहून समाज सुधारणा करत होते, यांचा उद्देश काय होता? समाज सुधारणा करे. पण जर ते हिंदू धर्माच्या चौकटीच्या बाहेर जर समाज सुधारणा करतील तर त्यांच्यावर काय होणार? बहिष्कार पडला असता. या भीतीनं बहिष्कार पडणे असेल किंवा मग त्यांना जाती बाहेर टाकणे असेल, त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवणे असेल, त्यामुळे ते काय करायचे? सुधारणा तर करायचे पण या चौकटीत राहून. काय करायचे? या चौकटीत राहून. मग त्यातला कोणताही असेल, जातीवाद असेल, बालविवाह थांबवणे असेल, अंधश्रद्धा असेल, सती जाणे असेल, वेगवेगळे प्रयत्न त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण ते काय करत होते? या चौकटीत राहूनच करत होते. पण या चौकटीला तोडून समाज सुधारण्याची जी आपण म्हणतो ना मूळ नीव जर कोण रोखली असेल तर तो महापुरुष होता, तो समाजवादी होता. कोण होता तो? राजाराम मोहन रॉय. कोण होता तो? राजाराम मोहन रॉय यांनी धर्म सुधारणा तर केली, पण मग त्यांनी डायरेक्ट हिंदू धर्माची चौकट तोडून धर्म सुधारणा केली. काय केली रे? हिंदू धर्माची चौकट तोडली डायरेक्ट. अगोदर लोक करायचे पण ते चौकटीत करायचे, पण यांनी काय केलं? डायरेक्ट हिंदू धर्माची चौकट तोडून समाज सुधारणा केली. आणि त्यांच्या काळात तुम्ही ऐकलं असेल सतीबंदी कायदा, ऐकला का? ऐकलं असेल ना. आता तुम्ही असो, मी असो, आज जर तुम्ही शिकलेला सर्वजण आहेत की नाही, जर आज जर तायडे आपण जर बघितलं, तुझी असो, माझी असो, आई असेल किंवा आपली बहीण असेल, त्यांचा जर नवरा वारला, बरोबर की नाही, वारला, तर त्यांच्या नवऱ्याच्या चित्यावर एक आपली आई किंवा आपली बहीण जाऊन बसत, आपल्याला कसं वाटणार आहे? वाईट वाटेल की नाही? आपल्याला असं वाटतं की आपल्या पप्पा सोबत गेली पाहिजे, तायडे रोकडे वाटणार आहे का? नाही. तर या सुधारणा कोणी केल्या रे? राजाराम मोहन रॉय. आता डायरेक्ट यांनी सुधारणा केल्या नाही, तर यांनी काय केलं? 1915 मध्ये प्रत्येक तारीख आणि काय काय केलं हे तुम्ही मला सांगणार आहे. 1915 मध्ये यांनी
आत्मीय सभा ची स्थापना केली. कशी स्थापना केली रे? आत्मीय सभाची स्थापना केली. कधी केली? 1915 मध्ये. पोलीस भरतीला सेम प्रश्न येतो की आत्मीय सभाची स्थापना कोणी केली? कोणी केली? राजाराम मोहन रॉय. कधी केली? 1915 मध्ये. ही एक सभा स्थापन केली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारण्याची काय केली रे? सुरुवात केली होती. पण या सभेची तेवढी ख्याती वाढली नाही. मग यांनी काय केलं? 20 ऑगस्ट कधी रे? 20 ऑगस्ट 1828 ला ब्राह्मो समाज स्थापन केला. कोणता समाज स्थापन केला रे? ब्राह्मो समाज. कारण आता यांना माहित होतं जर हिंदू धर्मामध्ये जर आपल्याला, कारण हिंदू धर्माला आपण सुधारण्यात आपल्या अर्थ नाहीये. कारण यातले जे उच्चवर्णीय लोक जे होते, उच्चवर्णीय जे लोक होते ते कारण याला हात लावू देत नव्हते. मला समाज सुधार जर करायचा असेल तर मग त्यांनी काय केलं? स्वतःचा समाज सुधार तयार केला. काय केला? स्वतःचाच काय केला? एक समाज तयार केला. त्याचं नाव काय होतं रे? ब्राह्मो समाज. त्यांनी काय केलं? डायरेक्ट समाज स्थापन केला. ही जी आत्मीय सभा जी होती 1915 ची, हिच त्यांनी काय केलं? कन्व्हर्टेशन केलं. कशामध्ये? ब्राह्मो समाजामध्ये. कधी केलं ते? 1828 मध्ये. हिंदी में प्रश्न आ जाता है आपको कि 1828 में ब्राह्मो समाज की स्थापना किसने की थी? एनटीपीसी ला बघितला असेल ना प्रश्न. हिंदी आला असेल की नाही? रोकडे आलेला आहे ना की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? मराठीत असेल की हिंदीत असेल. कधी केली होती हा पण आलेला आहे. आता या धार्मिक सुधारणा चळवळीची जे कुठे चालू होतं माहिती का? ब्राह्मो समाज स्थापना झाली होती कुठे रे? कुठे झाली होती? कलकत्ता. कुठे? पुढे आजच्या कुठे? भारतामध्ये कुठे? पश्चिम बंगालमध्ये. तिथे ही धार्मिक सुधारणाची काय केली यांनी? नीव रचली. म्हणजे काय रचला? पाय रचलेला आहे. ज्यानंतर तुम्ही जर बघितलं ब्राह्मो समाजाला सत्यशोधक समाज स्थापन झाली महाराष्ट्रामध्ये. बरोबर नाही? सार्वजनिक सभा झाली. तर अनेक अशा त्यांनी जेव्हा याची नीव रचली तर बरेच लोकांना हिंमत आली. मग त्यांनी जे काय केलं ना, समाज स्थापन करायला सुरुवात केली. आपण जे बघतोय तो समाज कोणता रे? राजा राम मोहन रॉय. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा यांनी काय केलं? 20 ऑगस्टला 1928 ला ब्राह्मो समाज स्थापना केली. आता प्रश्न कसे कसे आहेत बघा. आता राजाराम मोहन रॉय यांचं नाव जर बघितलं तर याच्याकडे काय लागेल रे? राजा. काय लागलेलं आहे? राजा. राजा यांचं नाव होतं का? त्यांचं नाव काय होतं? राम मोहन रॉय. त्यांचं नाव काय होतं रे? राम मोहन रॉय त्यांचं नाव होतं. ठीक आहे. आता त्यांना ही प्रश्न कसा येतो सेंट्रलला? तुम्ही बघितला असेल पीवायक्यू जर केलं तर त्यांना प्रश्न असा येतो की राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोण दिली? राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोण दिली? सांगा बरं. तुम्ही पीवायक्यू अनालिसिस केलेलं आहे कधी? तुम्ही सेंट्रलच्या परीक्षा दिलेलं आहे ना? मग त्यात आलेला नाही प्रश्न. कोण दिली राजाराम मोहन रॉय राजा ही पदवी? कोणी दिली? तर राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी प्रश्न येतो आणि त्याचं उत्तर असतं राजा ही पदवी ती दिली होती रे मुघलांनी. कोण दिली होती ती? मुघलांनी राजा ही पदवी कोणाला दिली होती रे? राजाराम मोहन रॉयला. सेंट्रलला प्रश्न येतो की राजाराम मोहन रॉयना राजा ही पदवी कोण दिली होती रे? मुघलांनी दिली होती. जय. की राजा ही पदवी कोण दिली होती? मुघलांनी दिली होती. कोणाला? राजाराम मोहन रॉयना. आता पदवी देण्याचं त्यावेळेस काम कोणाचं होतं का? इंग्रजाचं. कोणाचं काम होतं त्यावेळेस? कारण आपल्या सत्ता कोणाची होती? इंग्रजाची. आपण गुलाम होतो त्यावेळेस. तर त्यावेळेस पदवी देण्याचं काम जे होतं हे इंग्रज, पण तरीही मुघल ते आपल्या भारतामध्ये होते. त्यांनी सुद्धा यांना कोणती पदवी दिली होती? राजा ही पदवी दिली होती. शेवटी ती इंग्रजांना नाकारली होती. कारण ही दिलेली कोण होती? मुघलांनी. ठीक आहे. आता परत प्रश्न तयार कसा होतो रोकडे की मुघल भारतात कधी आले? मुघल भारतामध्ये कधी आले? माहितीये? सेंटरची तयार केली ना रोकडे. कधी आले मुघल भारतात? बरं, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? कोण? अकबर. मुघल भारतात आले कधी आले रे? 1526 मध्ये. कधी आले? तायडे 1526 मध्ये. ठीक आहे. प्रश्न तयार करतो की मुघल भारतात कधी आले रे? मुघल तर 1526 मध्ये. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता रे? सांगा बरं. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? रोकडे. मुघल साम्राज्याचा संस्थापक होता बाबर. कोण होता रे? किती प्रश्न ऍड झाले आपले. राजा ही पदवी कोण दिली? मुघलां. बरोबर नाही?
ठीक आहे. मुघलांना राजा ही पदवी दिली राजाराम मोहन रायला. मुघल भारतात कधी आले रे? 1526 मध्ये. ठीक आहे. मुघल साम्राज्य संस्थापक कोण होता? बाबर. हिंदी में आता है की मुघल साम्राज्य की नींव रखने वाला भारत में कौन था? बाबर. कधी आले भारतामध्ये? 1526 मध्ये आले. आणि 1526 मध्ये आल्या आल्या 1526 मध्ये आल्या आल्या एक युद्ध झालं. झालं का? बघितलं प्रश्न, कोणता प्रश्न आहे तो? पानिपतचं युद्ध. कुठं झालं ते? 1526 मध्ये. सांगा बरं. 1526 मध्ये पानिपत युद्ध कुठं झालं? पानिपत कुठे आहे रे? कुठे रे? कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? अरे कोणत्या राज्यात आहे? हैदराबाद का हरियाणा? हा, हरियाणामध्ये नक्की. कुठे ते? का हैदराबाद मध्ये? कुठे? रकुडे? नक्की का? बरं, हरियाणा हैदराबाद मध्ये. तुम्ही दोघं म्हणतात तसं. ठीक आहे, तुम्हाला वाटतं तसं. ठीक आहे. पानिपतची पहिली लढाई कोणाकोणामध्ये झाली होती? प्रश्न तयार करतोय मी. हा, शिकवता प्रश्न तयार करतोय. तुम्ही एक तर लिहून घ्या, मी फोटो काढून देणार नाही आज. फक्त लिहून घ्यायचा प्रयत्न करा की बाबा पानिपतची पहिली लढाई कोणाकोण झाली होती? तर ती झाली होती बाबर. कोणाकोण झाली होती रे? बाबर. बाबर कोण होता? संस्थापक. कोणाचा? मुघल साम्राज्य संस्थापक. ठीक आहे. लढाई कोणाकोण झाली होती ती? तर ती झाली होती बाबर आणि दिल्लीचा मुघल होता. दिल्लीचा जो सुलतान होता, दिल्लीचा जो सुलतान होता त्याचं नाव होतं इब्राहिम लोदी. काय म्हणतं त्याचं नाव? इब्राहिम लोदी. बाबर आणि दिल्लीचा सुलतान होता. कोण होता तो? इब्राहिम लोदी. कधी झाली पहिली लढाई पानिपतची? 1526. आता रोकडे पानिपतच्या किती लढाई झाल्या एकूण? 3. पहिली तर मी लिहून सांगितली. आता दुसरी सांगा तुम्ही. 1526. अरे 1526 मी लिहिली ना. दुसरी लढाई, तर दुसरी लढाई झाली होती लगेच यामध्ये ऍड करायचं. कधी झाली होती रे? 1556 मध्ये. कधी झाली होती? 1556 मध्ये. ही लढाई कोणामध्ये झाली होती? तर ही झाली होती अकबर आणि हेमू. अकबर आणि हेमू. आता है प्रश्न हिंदी में भी कि 1526 में पानीपत की दूसरी लड़ाई किन दोनों में हुई थी? किन दोनों में हुई थी रे? अकबर आणि हेमू मध्ये. बाबर मुघल साम्राज्य संस्थापक बाबर. पहिल्या लढाईत तो हजर होता, बाबर आणि दिल्लीचा सुलतान. दुसरी कोण झाली? अकबर आणि हेमू. तिसरी कधी झाली शरद? तिसरी कधी झाली? तिसरी झालेली आहे 1761 मध्ये. कधी झाली रे? 1761 मध्ये झालेली आहे तिसरी. आणि तो होता अहमद शाह अब्दाली. अहमद शाह अब्दाली. आणि इकडून कोण होते रे? कोण होते इकडून? माहिती आहे ना? होतेच ना. मराठाचं कोण होतं ते नेतृत्व करणार? कोण होते मराठाचं नेतृत्व? कोण होते? तर ते होते सदाशिवराव भाऊ. कोण होते ते? सदाशिवराव भाऊ. हे 1761 मध्ये झालेल्या पानिपत युद्धाचं काय रे? नेतृत्व करत इकडून. या दोघांमध्ये झालेल्या त्या अहमद शाह अब्दाली, सदाशिवराव भाऊ. अकबर आणि हेमू 1556. 1526 कोण कोण रे? बाबर आणि दिल्लीचा सुलतान. हे तिन्ही प्रश्न तुमच्या हिंदीमध्ये, मराठीमध्ये सगळ्याच पेपरमध्ये तुम्हाला दिसतात तर तुम्ही अनालिसिस केले तर. झाले? कुठून सुरुवात झाली आपली? राजा ही पदवी कोण दिली? बरोबर नाही? मुघलांनी दिली. आता मुघल जर बघितलं तुम्ही तर या मुघलामध्ये मुघल राज्य संस्थापक कोण रे? कोण रे? बाबर. संस्थापक कोण रे? संस्थापक. मुघल राज्याचा संस्थापक कोण रे भाऊ? बाबर. ठीक आहे. प्रश्न काय येतो? ताजमहल कोण बांधणार आहे? कोण? शहाजहान. ताजमहल कोणाला? शहाजहान. हा पण मुघलच होता. ठीक आहे. यामध्ये काय विचारलं की मुघल साम्राज्य संस्थापक कोण? बाबर. ताजमहल कोणी बांधणार आहे? शहाजहान. या मुघलामध्ये सर्वात शक्तिशाली कोण होता रे? तर तो होता कोण होता रे? अकबर. सगळ्यात शक्तिशाली जर कोण होता या मुघलांचे जे राजे झाले होते त्यामध्ये सगळ्यात शक्तिशाली कोण होता रे?
अकबर. ठीक आहे. प्रश्न येतो, ताजमहल किसने बनाया? शहाजहान. ठीक आहे. आता यांचे जे झालेले आहेत राजे, यामध्ये जर सर्वात इतिहास आपण जर तुम्ही वाचलं तर सर्वात जर हरामखोर जर म्हणलं तर कोण रे? कोण रे? औरंगजेब. सर्वात हरामखोर राजा जर म्हणलं की औरंगजेब. इतिहासात जर दोन तुम्ही बघितले तर पहिला जर बघितला तर कोण होता तो? औरंगजेब. आणि दुसरा जर बघितला तो होता कोण होता तो? बाजीराव पेशवा. आपण बघितलं ना मस्तानी. औरंगजेबची हे काय होती माहितीये का, जेव्हा तो युद्धाला निघायचा ना, युद्धाला ज्यावेळेस युद्ध सुरू झालं की युद्ध निघायचा, तर तो जेव्हा युद्ध जायचा की तो इतका म्हणजे क्रूर होता की महिला असेल किंवा लहान बाळ असेल त्यांच्यावर सगळ्याला कापायचा, म्हणजे कोणाचीच किव नाही करायचा. जो दिसला तो कापला. तुम्ही तो पिक्चर बघितला असेल आपल्याकडं छावा, बघितला का? त्यामध्ये पहिला शॉट येतो, जो आपला हिरो आहे, काय त्याचं नाव? विकी कौशल जातो आणि तेव्हा ते पहिल्याच युद्धामध्ये एक बाळ रडतं. पहिला शॉट, पहिला शॉट आहे ना, तर ते बाळ रडतं, तो त्या बाळाला उचलतो, बरोबर की नाही? आणि त्या महिलेपाशी जी मुस्लिम महिला असते त्याच्या हातात देतो, बरोबर की नाही? तर हे झालं छत्रपती शिवरायांचं घराणं, की महिलांचा असेल किंवा स्त्रिया असेल किंवा लहान मुलं असेल आदर करणे. पण इकडे तसं काहीच नव्हतं औरंगजेबाचं. पुरुष असो स्त्री असो सगळ्या कापायचे, कोणाचंही करायचं. त्यामुळे याला क्रूर क्रूर बादशाह म्हणतात. काय म्हणतात याला? क्रूर बादशाह. आणि हे आपले बाजीराव पेशवे, आहे की नाही? तुम्ही पिक्चर तर बघितला तो पण मस्तानी हो गई. सांगायचं तात्पर्य मग काय माहितीये का, की जे आपलं आता नाव घेऊन टाकतो, बुधवार पेठ कोणामुळे बसला? साहेबामुळं. कारण धंदेच ते चालायचे ना, यांच्यामुळंच पेशवाईचा अस्त झाला. फक्त काय रे? खाना पिना मौज मस्ती. खाना पिना काय रे? मौज मस्ती करणं हेच होते ते. त्यामुळे यांचा मुळ काय झाला? पेशवाईचा अस्त झाला. कारण एवढं लक्ष द्यायचं नाही राजाकडे, प्रजेकडे लक्ष द्यायचं नाही, खाना पिना ऐश करणं. आता यांच्या काळामध्ये काय चाललं माहिती का? औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेब तुला हुशार होता तो कुर. त्याला काय झालं? शक झालं. त्यावेळेस काय होतं, आता आपल्याकडे डॉक्टर आहे, डॉक्टर लगेच तुम्हाला काय झालं, लगेच काना लावतो, तपासतो कोणी. पण त्या डॉक्टर होते का? त्या काळात कोण होतं रे? वैद्य होते. वैद्य होते. एका औरंगजेबाच्या बायकोला काहीतरी दुःख आहे तिचं, माझं त्याला तपासाचं. त्याला शक आला झाला की जे वैद्य असतात हे, कारण आता ते त्यावेळेस काय असायचं माहिती का, असा एक पडदा असायचा माझा. पडदा असायचा, इकडच्या बाजूला ती वैद्य असायचा, इकडच्या बाजूला ती स्त्री असायची. मग आता हिला जर चेक करायचंय तर ते स्त्रीचा चेहरा दाखवत नव्हते, काहीच नव्हते. ते काय करायचे, एक धागा असायचा, धागा असा इकडून धागा बांधून इकडून ते करायचे. मग ते काय करायचे, हा धागा हिच्या हाताला बांधायचे आणि हा धागा धरून ते तो असा बघायचा. अच्छा अच्छा. मग तो म्हणजे त्यावेळेस ते वैद्य इतके हुशार होते की ते नाडी, आपण म्हणतो नाडी पकडतो, तर नाडी पकडून सांगायचं की बाबा काय झालं. मग औरंगजेबाला शेक आला की बाबा हे खरंच वैद्य खरं बोलतात का. त्याने काय केलं, एक वेळेस इकडून बांधला जय बोकड्या आणि ती धागा बांधला बोकड्याच्या गळ्यात आणि तो त्याला इकडून त्या याच्या हातात, वैद्याच्या हातात. सांग म्हणे बा या बाईला काय झालं. वैद्य म्हणतो साला काहीतरी शक आहे, ही बाई नाहीये, ही माणसाची धडकणच नाहीये. कारण जनावरांच्या ना माणसाच्या धडकणीमध्ये काहीतरी फरक असतो की नाही. म्हणे माणसाची किंवा स्त्रियांची धडकण इतक्या जोरात नाही फडकत म्हणे, हे माणूस नाही म्हणे, हे कोणचं तरी जनावर आहे म्हणे. ते जनावर कोणतं हे नाही सांगू शकत म्हणे, पण ही धडकण जनावराची म्हणजे इतके स्ट्रॉंग होते ते वैद्य लोक त्या काळचे, इतके स्ट्रॉंग होते की ते एका धाग्यावर सांगत होते इकडून काय रे, इकडून काय नाही. ठीक आहे. तर औरंगजेब असेल किंवा पेशवा असेल, हे झाले काय रे, बाबर, मुघल. प्रश्न कसे कसे आलेत आपण ते बघितले. पुढे जाऊया आपण. आता आपण शिकत होतो राजाराम मोहन राय. ठीक आहे. यांनी काय केलं रे, राजाराम मोहन रायनी ब्राह्मण सभा स्थापना केली. कधी केली रे? अरे कधी केली? 20 ऑगस्ट 1828 मध्ये. कोणाची स्थापना केली? ब्राह्मण समाज स्थापना केली. ठीक आहे. त्यांनी काय आत्मीय सभेस केलं, त्याच्यानंतर त्यांनी ब्राह्मण समाज स्थापना केली. आज हा प्रश्न काय झाला होता बघा, की राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असं कोण म्हटलं. तर राजाराम मोहन रायना आधुनिक भारताचे जनक असं कोण म्हटलं, तर ते म्हणलं होतं कोण म्हटलं होतं ते, गोपाळ कृष्ण गोखले यांनी.
आधुनिक भारताचा जनक आहे कोण? राजाराम मोहन रॉय. असं कोण म्हटलं होतं? गोपाळ कृष्ण गोखले यांनी. कोण म्हटलं होतं? गोपाळ कृष्ण गोखले यांनी. काय म्हटलं? आधुनिक भारताचा जनक कोण आहे रे? राजाराम मोहन रॉय. प्रश्न काय होतो बघा आता, की गोपाळ कृष्ण गोखले हे कोणाचे राजकीय गुरु होते? कोणाचे राजकीय गुरु होते? महात्मा गांधीचे. कोणाचे राजकीय गुरु होते रे? महात्मा गांधीचे. कोणाचे राजकीय गुरु? दोन प्रश्न निर्माण झाले की आधुनिक भारताचे जनक कोण, असं कोणाला म्हटलं? कोणी? गोपाळ कृष्ण कोणाला म्हटलं? राजाराम मोहन रॉय, कारण ते आधुनिक भारताचे जनक आहेत. ठीक आहे. त्याच्यावर दुसरा प्रश्न निर्माण झाला की गोपाळ कृष्ण गोखले हे कोणाचे राजकीय गुरु होते? महात्मा गांधी. झाला दुसरा प्रश्न. आता पुढे जाऊया. ठीक आहे. आता बघा, आता त्यांनी काय स्थापना केली होती? ती केली होती ब्राह्मण समाजाची. त्यांनी काय स्थापना केली होती रे? ब्राह्मण समाज स्थापना केली होती 1828 मध्ये. ठीक आहे. 1828 मध्ये स्थापना केली. ज्यावेळेस स्थापना केली त्यावेळेस ते एकटेच होते. काय होते? एकटेच होते. त्याच्यानंतर पुढे चालून त्यांच्यासोबत दोन लोक आले. एक होते पहिले देवेंद्रनाथ टागोर. कोण होते पहिले? देवेंद्रनाथ टागोर. आणि दुसरे व्यक्ती होते केशवचंद्र सेन. कोण होते दुसरे व्यक्ती? केशवचंद्र सेन. कोणासोबत? यांच्यासोबत आल्या ब्राह्मण समाजाच्या. मग ते प्रचार करण्यासाठी असेल किंवा मग त्या सभा घ्यायच्या असेल, जे जे काय असेल त्यासाठी हे दोन लोक कोणासोबत जोडले गेले होते रे? राजाराम मोहन रॉय सोबत. नंतर हा प्रश्न येतो किंवा ब्राह्मण समाजासोबत कोणकोणते दोन लोक जोडले होते? पहिले होते देवेंद्रनाथ टागोर, दुसरे कोण होते रे? केशवचंद्र सेन. आता तुम्ही हे नाव ऐकलं असेल, ऐकले काय नाव? हे आडनाव ऐकलं असेल, हे नाव नसेल ऐकलं पण हे नाव ऐकलं असेल. प्रश्न पीवायक्यू अनालिसिस कसं करतो आपण बघा. आता देवेंद्रनाथ टागोर यांचे दोन मुलं होते. देवेंद्रनाथ टागोर यांचे दोन मुलं होते. पहिला होता ऐकलं का तुम्ही? आणि दुसरा होता सत्येंद्र. दुसरं कोण होता रे? सत्येंद्रनाथ टागोर बी ऐकलं असेल ना? दोन नाव ऐकले असेल. देवेंद्रनाथ टागोरचे दोन मुलं होते. एक होता रवींद्रनाथ टागोर, दुसरा होता सत्येंद्रनाथ टागोर. ठीक आहे. सत्येंद्र काय आम्हाला आठवण नाही. तर या देवेंद्रनाथ टागोरचे दोन मुलं जे होते बघा, बाप समाज सुधारक. दोघे मुलांना बघा ऐकलं. तुम्हाला माहित असेल रवींद्रनाथ टागोरनं काय लिहिलं भारताचं? राष्ट्रगीत लिहिलं ना, बरोबर नाही? रवींद्रनाथ टागोरनं काय लिहिलं? राष्ट्रगीत लिहिलंय. पण ते कोणकोणत्या देशात लिहिलं? दोन देशात लिहिलं. एक भारताचं आणि एक कोणत्या देशाचं? बांगलादेशाचं. हा, राष्ट्रगीत म्हणतो मी, राष्ट्रगीत. जनगण मन. हिंदी में है ना का मराठीत? हा, नक्की का रे? कोणतं राष्ट्रगीत? कोणतं? वंदे मातरम कोणतं गीत आहे? राष्ट्रगीत कोणतं? राष्ट्रगीत जनगण मन आहे का? ते वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जीने जे दिलं ते वंदे मातरम लिहिलेलं आहे. मी राष्ट्रगीत म्हणतो. राष्ट्राचं गीत आणि राष्ट्रीय गीत हे का? कन्फ्युजन काय तुम्ही सांगा आता मला. माझ्या मध्ये हे राष्ट्रगीत मी आजपर्यंत लहानपणी बघतोय की राष्ट्रगीत म्हणतात. राष्ट्रगीत हे ठिकाणी जनगण मन, हा ते राष्ट्रीय गीत. हे राष्ट्रगीत, राष्ट्रीय, राष्ट्र. ठीक आहे. कन्फ्युजन दूर करून घ्या आपण नंतर बघा. ठीक आहे. याने राष्ट्रगीत दिलं कोणतं रे? जनगण मन. ठीक आहे. यांनी राष्ट्रगीत दिलं. यांनी जे पुस्तक लिहिलं होतं, ठीक आहे, गीतांजली. कोणतं पुस्तक होतं ते? गीतांजली. या गीतांजली या पुस्तकातून दोन देशाचं त्यांनी काय लिहिलेलं आहे? राष्ट्रगीत लिहिलेलं, राष्ट्रगान लिहिलेलं, ते म्हणतात तसं. ठीक आहे. तर पहिला देश होता भारत आणि दुसरा देश कोणता होता रे? बांगलादेश. या दोन देशात त्यांनी काय लिहिलेलं आहे? राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, हा झाला मोठा मुलगा कोणाचा रे? देवेंद्रनाथ टागोरांचा. यांनी राष्ट्रगीत लिहिले. दुसरा मुलगा हा पहिला ICS अधिकारी. ICS अधिकारी, भारतातला पहिला ICS अधिकारी. करून प्रश्न येतो, भारतातला पहिला ICS अधिकारी कोणता आहे रे? सत्येंद्र
नाथ टागोर. हे काय म्हणतो राष्ट्रगीत का राष्ट्रगान? हे राष्ट्रगान लिहिलेलं आहे ना. ओके, यांनी राष्ट्रगान लिहिलेलं आहे. कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगान लिहिलेलं आहे. कोणत्या? 2 देशाचं. चला पुढे जाऊया. ठीक आहे, आता बघा यांच्यासोबत हे 2 लोक आले होते, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन. यांचं 2 मुलं होते. रवींद्रनाथ टागोर राष्ट्रगान लिहिलं त्यांनी 2 देशाचं. गीतांजली या पुस्तकाला 1913 मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. कधी मिळालेला पुरस्कार? 1913ला. कोणत्या पुस्तकाला? गीतांजली. गीतांजली पुस्तकाला लेखक कोण? रवींद्रनाथ टागोर. हे 3-4 वर्ष तुमच्या भरतीमध्ये दिसतील तुम्हाला. ठीक आहे, नोबेल पुरस्कार मिळाला 1913 मध्ये. ठीक आहे, पहिला प्रश्न असा विचारला होतो की सत्येंद्रनाथ टागोर किंवा भारतातील पहिले ICS अधिकारी कोण होते रे? सत्येंद्रनाथ टागोर. हे सगळे प्रश्न आलेले. ठीक आहे, आता पुढे चालून काय होतं माहिती का? ज्यावेळेस राजाराम मोहन रायांचा मृत्यू होतो काही दिवसानंतर 1833 मध्ये 1828 मध्ये ते ब्राह्मो समाज स्थापना करतात आणि 1823 मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू होतो त्यावेळेस हे दोघं त्याची कमान समजतात ब्राह्मो समाजाची. आणि पुढे चालून काय होतं या दोघांमध्ये पण? मग काय आता वादविवाद होतात. इथे नवरा बायकोचं भांडण, हे तर माणसं आहे मग, बरोबर की नाही? वादविवाद होतात, दोघांचे वादविवाद होतात. मग ते दोघं काय करतात माहिती का? या ब्राह्मो समाजाच्या पुन्हा पुढे गेल्यावर 2 गट पडते. काय गट पडते रे? 2 गट पडतो. पहिला गट पडतो आदि ब्राह्मो समाज. पहिला गट कोणता रे? आदि ब्राह्मो समाज. आदि ब्राह्मो समाज. दुसरा गट पडतो भारत वार्षिक ब्राह्मो समाज. हे दोघं गटातून यांचं निधन झालं 1833 ला राजाराम मोहन रायांचं. त्याच्यानंतर हे वाटून घेतात. ठीक आहे, तर देवेंद्रनाथ टागोर करतात आदि ब्राह्मो समाज स्थापना 1866 मध्ये. ठीक आहे, हे दोघं जेव्हा वेगळे होतात तेव्हा दोघं हे नवीन नाव देतात. या ब्राह्मो समाजाचे 2 भाग पडतात. एक होतो आदि ब्राह्मो समाज. प्रश्न येतो आदि ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहे? कधी गेले त्यांनी? 1860. दुसरा समाज भारतीय वार्षिक समाज. ठीक आहे, हे दोघं वेगवेगळा विषय तोच असतो. आता प्रश्न असा येतो की ब्राह्मो समाजाचे तत्व काय होते? ब्राह्मो समाजाचे तत्व काय होते? तर ब्राह्मो समाजाचं पहिलं कसं होतं? एकेश्वरवाद. ब्राह्मो समाज तत्व काय होतं रे? एकेश्वरवाद. एकेश्वरवाद म्हणजेच काय? तुम्ही ती मालिका बघितली असेल किंवा कधी गेले असेल. साईबाबाला गेले ते कधी? नाही गेले? मालिका बघितली? साईबाबाचं एक वाक्य होतं, सबका मालिक एक. तसं इथंच होतं. एकेश्वरवाद म्हणजेच काय? तर देव सगळ्यांचा एकच आहे. मग तो कोणत्या धर्माचा असा, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, शीख असो, ज्यू असो किंवा जैन असो, सर्वांचं काय रे? देव एकच आहे. त्यांना होता एकेश्वरवाद. देव एकच आहे. काय रे? देव एकच आहे आणि त्याने विश्वाची निर्मिती केलेली आहे. कशाची निर्मिती केली रे? विश्वाची निर्मिती केलेली आहे. काय होतं यांचं पहिलं तत्व? की एकेश्वरवाद. बघा, आपला सगळ्यांचा देव काय रे? एकच आहे. पण देव आहे, पण कशाला विरोध होता त्यांचा? मूर्तीपूजाला. कशाला विरोध होता त्यांचा? मूर्तीपूजा चालत नव्हती. मूर्तीपूजेला विरोध होता. कोणाचा रे? राजाराम मोहन राय. त्यांचं जे तत्व होतं ब्राह्मो समाजाचं एकेश्वरवाद, की सबका मालिक एक, देव एकच आहे. त्याने विश्वाची निर्मिती केलेली आहे. मूर्तीपूजा अमान्य होती. काय होती रे? अमान्य होती. ठीक आहे, ते पुढे असं म्हणत होते की आत्मा कोण रे? अमर आहे. आत्मा काय? अमर आहे. आत्मा एकदा गेली की गेली ती. ठीक आहे, ठीक आहे. पहिल्या गोष्ट त्यांची की मूर्तीपूजा अमान्य, देव एकच आहे, त्यानं काय केलेली आहे? या विश्वाची निर्मिती केलेली आहे. आत्मा जी आहे ही अमर आहे. त्याच्यानंतर अजून एक होतं की मनुष्याने अहिंसेचा अवलंब करावा. कशाचा अवलंब करावा रे? अहिंसेचा अवलंब. अहिंसा म्हणजेच काय रे? तर हिंसा करू नये. काय करू नये? हिंसा करू नये. असे 4-5 तत्व होते त्यांचे. सगळ्यात महत्वाचं तत्व जे होतं ते काय होतं रे? एकेश्वरवाद. कोणतं तत्व होतं ते? एकेश्वरवाद. आता पुढे झाला. आता मला सांगा की राजाराम मोहन रायांना राजा ही पदवी कोण दिली रे? कोण दिली? मुघलांनी दिली. मुघलाच्या कोणत्या राजाने दिली होती? बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. तर मुघलचा जो अकबर होता, कोण रे? अकबर दुसरा. पहिला नाही हा.
अकबर कितवा? दुसरा. या अकबर दुसऱ्यानं राजाराम मोहन रायला कोणती पदवी दिली होती? राजा ही पदवी दिली होती. आणि कशासाठी दिली होती? तुम्ही आता इतिहासात बघितलं तर इंग्रज लोक, भारतीय लोक चांगले कामं करतात, काही काही इंग्रजांचे हाजी हाजी करतात म्हणून त्यांना हे देत होते, बरोबर की नाही? इंग्रज लोक काय करत होते, जसं की आपल्याला काही काही लोकांना राव बहादूर, बरोबर की नाही, राव साहेब अशा पदव्या देत होते इंग्रज लोक, देत होते की नाही? हिंद केसरी पदवी देत होते की नाही? तसंच मुघलांनी बी काय केलं, मग या अकबरचा जो दुसरा होता त्याने राजा म्हणून कोणती पदवी दिली होती? राजा ही पदवी दिली होती. पण ते इंग्रजांनी काय केली होती रे? कारण पदवी द्यायचं काम कोणाचं होतं? इंग्रजाचं. यांचं काय झालं होतं, मग त्यांनी ती अमान्य केली होती इंग्रजांनी. ठीक आहे, आता एक प्रश्न असा येतो की इंग्रजां जो अकबर होता, या अकबराने राजाराम मोहन रायला राजा ही पदवी का दिली होती? तर या अकबराचं जे काही काम होतं, अकबराचं उदाहरणार्थ पेन्शन असेल किंवा इतर जे कामं होतात, हे कामं इंग्रजी दरबारात, इंग्रज जे होते इंग्रज, यांच्या दरबारामध्ये जाऊन ते प्रश्न सोडवून, ते प्रश्न मंजूर करून, कोणाचे प्रश्न? अकबराचे. कसे? पेन्शन असेल किंवा इतर जे काही कामं होते त्याचे, हे सगळे प्रश्न सोडवले, इंग्रज दरबारी मांडले, सोडून घेतले आणि ते मान्य करून आणले. तेव्हा खुश होऊन या अकबराने राजाराम मोहन रायला कोणती पदवी दिली रे? राजा ही पदवी दिली. ठीक आहे, मग पुढे जाऊन राजाराम मोहन रायांनी जर समाज सुधारण्याचं सर्वात मोठं कार्य जर केलं असेल तर मी अगोदर सुरुवात सांगितलं होतं, ते कोणतं होतं रे? सतीबंदी. केली ना सतीबंदी? कधी केली सतीबंदी? सांगा बरं, माहित नाही. कधी केली होती? 1829 मध्ये. प्रश्न असा येतो, सतीबंदी कायदा कोणाच्या काळात लागू झाला? कोणाच्या? किंवा सतीबंदी कायदा कोण मंजूर करून घेतला होता? राजाराम मोहन राय यांनी केला होता. आता राजाराम मोहन राय यांनी तर केला, पण त्यावेळेस इंग्रज अधिकारी कोण होता रे मंगेश? ज्यावेळेस सतीबंदी कायदा मंजूर झाला त्यावेळेस इंग्रज अधिकारी कोण होता मंगेश? कोण होता? आदेश. कोण होता तो होता लॉर्ड विल्यम बेंटिंक. कोण होतो? लॉर्ड विल्यम बेंटिंक, की ज्याने काय केलं होतं रे? सतीबंदी कायदा मंजूर केला होता. याला पाठबळ पण होतं. कोण होतं ते? शंकर नाना सेठ. कोण होते ते? शंकर नाना सेठ. यांना मुंबईचे काय म्हणतात रे? शिल्पकार. काय म्हणतात यांना? शिल्पकार म्हणतात. कोणाचे रे? मुंबईचे शिल्पकार म्हणतात यांना. शंकर नाना सेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. त्यांचं थोडंफार योगदान आहे. कशासाठी रे? सतीबंदी कायद्यासंबंधित. आता इंग्रज अधिकारी कोण होता मग तो? लॉर्ड विल्यम बेंटिंक. आता लॉर्ड विल्यम बेंटिंक बद्दल हा बंगालचा, कुठला रे? बंगालचा शेवटचा कोण होता रे? गव्हर्नर हा बंगालचा कोण होता रे? शेवटचा गव्हर्नर जनरल होता. कोण होता रे? शेवटचा, बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? असा प्रश्न येतो. कोण? लॉर्ड विल्यम बेंटिंक. आता कोणत्या कायद्यानुसार झाला होता बघा देव? 1833 मध्ये चार्टर ऍक्ट आला होता. कोणता ऍक्ट आला होता रे? चार्टर ऍक्ट. या 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार हा लॉर्ड विल्यम बेंटिंक भारताचा, कोणाचा रे? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला होता. प्रश्न काय येतो? भारताचा पहिला कोण रे गव्हर्नर जनरल? कोण? लॉर्ड विल्यम बेंटिंक. हे दोन्ही प्रश्न लक्षात घ्यायचा. बंगालचा शेवटचा म्हणलं तर कोण रे? आणि भारताचं म्हणल्यावर कोण? समजलं काय झालं? ठीक आहे, आपण जे बघत होतो राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाज स्थापना केली होती. या ब्राह्मण समाज स्थापना त्यांनी निवड रचली आणि त्यांनी मुख्य कायदे कोणते केले रे? सतीबंदी कायदा. आता हे एकदम त्यांना सुचलेलं नव्हतं की चला करायचं म्हणून करायचं. त्यांच्यासोबत एक घटना घडली होती. ती अशी होती की त्यांचा जो मोठा भाऊ होता, मोठा काही भाऊ होता, मोठा का छोटा, तर त्याचं निधन झालं होतं.
तर मग त्यांचं निधन झालं तर त्यांच्या निधन झाल्याबरोबर त्याच्या जी बायको होती त्याच्या भावाची जी बायको होती हिला सुद्धा जाण होत सती. तर त्यांनी त्याचा विरोध केला, त्यांनी याच्यावर आवाज उठवला की बाबा आपली स्त्री गेली नाही पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इथून त्यांची नीव रचली गेली म्हणून त्यांनी कोणता कायदा केला रे, सतीबंदी कायदा. त्याला सोबत कोण होतं रे, शंकर नानासाहेब. ठीक आहे, ओके. हे होतं आपलं सगळं 19व्या शतकातील धार्मिक सुधारणा. पण ही कुठे सुरू झाली रे, कलकत्ता यांनी भारतातली होती. आता या पुढच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्रात याच्याबद्दल काय काय झालं महाराष्ट्रामध्ये ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चला.